मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? श्रीमंत होण्यासाठी खूप जास्त बुद्धीची किंवा मोठ्या पदवीची गरज असते? मॉर्गन हाउसल यांनी आपल्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात सांगितले आहे की पैसा कमवणे हा तुमच्या बुद्धीचा खेळ नाही, तर तो तुमच्या वर्तनाचा म्हणजेच बिहेवियरचा खेळ आहे. एक उच्च शिक्षित फायनान्स जीनियस माणूससुद्धा पैशांच्या चुकीच्या सवयींमुळे कंगाल होऊ शकतो. आणि एक साधा कचरा उचलणारा माणूस योग्य सवयींमुळे करोडपती बनू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पैशांचे असे 3 सर्वात महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवतील. चला तर मग सुरू करूया. नियम क्रमांक 1. श्रीमंत असणे आणि श्रीमंत दिसणे यात खूप मोठा फरक आहे. लेखक सांगतात की जे लोक रस्त्यावरून मोठ्या आणि महागड्या गाड्यांमधून फिरतात किंवा हातात ब्रँडेड घड्याळ घालतात, ते श्रीमंत म्हणजेच रिच दिसतात. पण खरी संपत्ती, ज्याला आपण वेल्थ म्हणतो, ती आपल्याला कधीच दिसत नाही. वेल्थ म्हणजे बँकेत पडलेला पैसा, शेअर्स किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट, जी तुम्ही अजून खर्च केलेली नाही. अनेक लोक जगाला दाखवण्यासाठी महागड्या गोष्टी कर्जावर खरेदी करतात आणि आयुष्यभर कर्जाच्या विळख्यात अडकतात. जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल, तर लोकांना दाखवण्यासाठी विनाकारण खर्च करणे बंद करा आणि तो पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायला शिका. नियम क्रमांक 2. कधीही समाधानी न असणे सर्वात धोकादायक आहे. पैशांच्या बाबतीत सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे आपल्यासाठी किती पैसा पुरेसा आहे हे समजणे. अनेक लोक करोडपती झाल्यानंतरही अधिक पैशांच्या मोहापायी चुकीच्या मार्गाला लागतात किंवा शेअर मार्केटमध्ये मोठा जुगार खेळतात आणि शेवटी जे काही जवळ आहे तेही गमावून बसतात. पैशांची भूक कधीच संपत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक ध्येय निश्चित करा आणि एका पातळीवर आल्यावर समाधानी राहायला शिका, जेणेकरून तुम्ही तुमची मानसिक शांतता आणि सुख गमावणार नाही. नियम क्रमांक 3. चक्रवाढ व्याजाची ताकद म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात मोठे इन्व्हेस्टर वॉरन बफे यांच्या संपत्तीचे सर्वात मोठे रहस्य काय आहे? ते एक उत्तम इन्व्हेस्टर आहेत हे तर खरेच, पण त्यांचे खरे रहस्य आहे वेळ. त्यांनी वयाच्या 11वी वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती. कंपाऊंडिंग ही एका छोट्या झाडासारखी असते. सुरुवातीला त्याचे फळ खूप लहान दिसते, पण जसा वेळ जातो तसे ते झाड प्रचंड मोठे होते आणि तुम्हाला आयुष्यभर फळे देते. पैशांच्या बाबतीत संयम सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही जितक्या लवकर आणि जितक्या जास्त काळासाठी पैसे इन्व्हेस्ट करून ठेवाल, तितके जास्त श्रीमंत व्हाल. तर मित्रांनो, द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून आपण शिकलो की श्रीमंत दिसण्यापेक्षा प्रत्यक्ष श्रीमंत बनण्यावर भर द्या. पैशांचा योग्य आदर करा आणि इन्व्हेस्टमेंट करून संयम ठेवा. तुम्हाला या 3 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करायचे असेल, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच फायनान्स आणि बुक समरी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.